1,500त विकले जाऊ नका. ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांचे महिलांना आव्हान. मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारीबाज म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. यांचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यादरम्यान मनसेकांनी आंदोलन करत ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणाचा, बांगड्याचा मार केला. भर रस्त्यात त्यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आले. उद्धव ठाकरे यांची गाडी गडकरी रंगायतमध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी नौपाडा पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ठाणे: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपयांची लाच देऊन हे सरकार तुम्हाला विकत घेऊ पाहत आहेत, पण आपले विकले जायचे की नाही हे महिलांनी ठरवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत दिला. राज्य लुटणाऱ्या दरोडेखोरांना सत्ता आल्यावर तुरुंगात पाठविणार असल्याचा इशाराही देत विधानसभा निवडणुकीत आपली लढाई महाराष्ट्र बेस्टांबरोबर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शनिवारी झाली. पक्षांच्या भगवा सप्ताहानिमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. किती पैसे दिले तर तुमची भीक आम्हाला नको हे महिलांनी आता ठरवायला हवे, कारण 1,500 रुपयांची लाच देऊन हे तुम्हाला विकत घेऊ पाहत आहे आणि महाराष्ट्राला लुटायला आले आहेत. त्यामुळे आपण विकले जायचे की नाही हे ठरवायला हवे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिंदे सरकार केवळ घोषणा देत आहेत, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. त्यामुळे घोषणा देऊन निवडणूक जिंकता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पैसे देऊन भाज्या विकत घेता येतात, पण मते विकत घेता येत नाहीत. लोकसभेत विजय दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली. मुंबईत 48 मतांनी आपला पराभव होऊ शकत नाही, त्यामुळे कीर्तीकर यांची जागा चोरली, असा आरोपही त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घ्यायचे मनसुबे सुरू आहेत, जेणेकरून लाडकी योजनेचे 3-4 महिन्याचे पैसे महिलांना मिळतील, परंतु हे फसवाफसवीचे धंदे आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अशीच योजना आखली होती, असे सांगत याची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. भगवा झेंड्यावर चिन्ह नको, कारण शिवाजी महाराजांचा एकच भगवा झेंडा आहे. अपात्रतेचा निकाल लागेल तेव्हा लागेल, परंतु निवडणुका आल्यामुळे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ठाणे शिवसेनेचे चोरांचे नाही. तुमच्या पोराबाळांना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पाठवले, असे सांगत आम्ही दिल्लीत तुमची कबर खोदायला गेलो होतो, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ठाणे शिवसेनेचे चोरांचे नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. काल नागपंचमी झाली. या दिवशी नागाला दूध पाजतात, तसेच उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले. लोकसभेत शेपट्या वळवल्या, पण विधानसभेत आम्ही त्यांचा फणा ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. बिर्जे यांचा शिंदे सेनेत प्रवेश. ठाकरे गटाच्या उपनेत्या अभिनीता बिर्जे यांनी शनिवारी रात्री टेंभी नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेतील फुटीनंतर अनिता बिर्जे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती.